माझ्या घराची अवदसा झाली. सकाळ संध्याकाळ कटकट कटकट घरात असायची ग. कशी का माझ्या घराला शोभा गेली. ही अवदसा गेल्यापासून त्याच घराला आली ना शोभा. आली ना शोभा. किती का माझ्या जीवाला बरं वाटतं. हा गेली खटखट निघून गेली. सासूबाई अहो सासूबाई कोण ग सासूबाई अगं कोण तू? मी सून तुमची सखूबाई. माझी सून सकू? अगं या कसं शक्य आहे? अगं माझ्या सुनेला त्या परदांनी हवालदारी पांगून घेऊन गेलं आणि तू कोण आली तिथं सकू म्हणायला? अगं ऐकतं खायला मिळतं तर काही का तू सोडणार आहे? अरे पोरा चिरपती काय गाई? अरे पोरा या अवताचा परत नाही आली. अरे बाप सपू तू इथे कशी काय आलीस? तुला तर प्रधानजी आणि सेवक राजदरबारून पकडून घेऊन गेले होते ना? हो मग इथे कशी काय आलीस तू? स्वामी मला प्रधानजी हवालदार पकडून घेऊन गेले खरे, परंतु नारसापूरच्या डोंगरा भागातून जात असताना वाघाने आमच्या अचानक हल्ला केला. त्यामुळे प्रधानजी हवालदार कुठे पळून गेले मला माहित आहे. मी आपल्या घरी परत निघून आले. पण किती खोटी बोलत. मग ते वाघाने खाल्लं. आता तुला ना कशी नाही वाघाने खाल्लं? त्या परवानीला वाघाने खाल्लं. अगं पण किती खोटी बोलशील किती? चिरपती हाय ते अवदसा नक्कीच पडून आलेले. हाय अरे माझ्या लाडका तू बोला पडला म्हणून माझ्या लाडकी असा पडला. मी रशी हाय लक्ष्मी सपू तू इथे नाही गेलीस ना? स्वामी अहो तुम्ही तरी माझ्यावरती विश्वास ठेवा. विश्वास ठेवून नंतर आधी पकड तिला. पकड. अरे इकडं अरे तिकडं नवा मला. अरे किती ना माझ्या लाडक्या तुला समजावू. अरे इकडं पुरा ह्या म्हणजे कामाला बांध. बांध पुरा लवकर बांध. शेतपती राजवाड्यातून कोण नाही कोणतरी येईलच. तेव्हा खरं काय आणि खोटं काय तेव्हा समजत. कसं होय तेव्हा माझ्या लाडक्या तिच्यावरती जगली नगा लावून बसतो. अरे पोरा अरे तिचा थोपडा काही बघित राहिला. तू सांगितलं तिच्यावर लक्ष ठेवून आई. अरे लक्ष ठेवून बसून राहा. कुठं जाऊ नको. हा ती कुठं गेली तर गाल्याला 5 लागल पोरा. समजलं? होय हा अरे तिच्याकडे नंतर लावून ठेव रे पोरा. माझ्या पाठीकडे आला. आईने सांगितलंय तुझ्यावर लक्ष ठेवायला. स्वामी अहो तरी मला समजावून द्या. म्हणजे तुमचा सुद्धा माझ्यावरती विश्वास तरी. सकू आईच्या परवानगीशिवाय मी काही करू शकत नाही. मी जर का तुला सोडली आणि तू कुठे गेलीस तर ती माऊली मला काही जिवंत सोडणार नाही बघ सकू. जोपर्यंत राजवाड्यातून राजांचा हुकूम येत नाही तोपर्यंत मी काही करू शकत नाही बघ सकू. आईने सांगितलंय तुझ्यावर लक्ष ठेव. म्हणजे तुमचा सुद्धा माझ्यावरती विश्वास नाही. पांडुरंग श्रीरंग मला का त्रास देतोस?
सकू, तू पंढरपूरला जातेस ना? आज आषाढी एकादशी आहे. चल, तुला पंढरपूरला जायचं नाही सकू? स्वामी, आपण दोघं जाऊया. नाही, ते जमणं शक्य नाही. आपण दोघंही जाऊ, जमणार नाही. तू पुढे हो, मी मागून येतच आहे. पण सासूबाईला कोण समजावणार? सकू, मी सांगितलं ना तुला, आईला मृत काळजी करू नकोस. आईला समजव. स्वामी, सासूबाई ओरडणार तर नाहीत ना? सकू, मी सांगितलं ना तुला, आईची मुळीच काळजी करू नकोस. चल, मी तुला वेशीपर्यंत सोडायला येतो. चल, जा सकू, सुखरूप जा. हा सकू, सुखरूप जा. तिची विठ्ठलाला पाहण्याची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून तिच्या इच्छेनुसार मला इथं राहावे लागेल. धन्य तुझी भक्ती, धन्य तुझी भक्ती. अरे पोरा, आई, काय ग माझा लाडका, अक्का ते रात माझा पोर बनून राहिला रे माझ्या लाडक्या. किती रे माझा पोर साधा बोला पडला ग, साधा बोला पडला. पण या भवानीने काय त्याचा फायदा उठवला रे राजा माझ्या. आता जा घरी, चहा ठेवले, टिपी आणि टोपली खाली भाकरी टाकून ठेवली, ती कामा जा. मी आता नदात ठेवते इथे. काय ग भवाने, कसं वाटतंय? ठीक चाललंय सासूबाई. आ? एकदम बदलून चुकेले, तोंडाला चुरू 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 सांभायला असे लागले. नाही वाटतं रग झडले, नाही वाटतं. आ? मर तुझ्या करतात मर. सासूबाई, आ? मला पाणी मिळेल का प्यायला? माझ्या घसाला कोरड पडली. अगगगगगगगगगग. काय ग मी सासू असन, कशी काय एवढं सासू? आ? माझ्या एवढा सुनेला पाण्याने कसं चुकला? मी पाणी नाही दिलं जर का माझं नावतं. सासूबाई, आ? पाणी लवकर आणा. आणता माझ्या लाडक्या सुनेला जर माझं नावतं. सुनबाई, हा सासूबाई. माझ्या लाडक्या सुनेचा पाण्याने कसं चुकला ना, हो पी सासूबाई. पाणी पी. आ? मला सुद्धा काय लागते? अगं तुला पाणी ना पाहिजे. होय सासूबाई. पी ग माझे लाडके सुनो, पाणी पी. मला सुद्धा काय लागले. सासूबाई, मला थोडं पाणी द्या काय गं? अगं पाणीच काय, तुला तडपडून मारेल. मग तुझ्या कर्मात सासूबाई. मग कोण आहे का घरात? कोण प्रधानजी? अगं बाई, प्रधानजी तुम्ही? होय प्रधानजी, राजे हुसेन आपल्या घरी आले. महाराज, ज्या महाराज या बसा. गोदावरीबाई, हा? आम्ही ऐकलेली बातमी खरी आहे का? महाराज, हो खरी आहे. प्रधानजीने हवालदाराने मागून घेऊन गेले होते, पण ती परत कशी आली तीच मला
समजलं नाही म्हणून माझ्या कामाला बांधून ठेवले बघा. ठीक आहे हा? सखूबाई, प्रणाम. तू हे सगळं कशासाठी करते? सामान्य लोकांना वेटीस करणं योग्य वाटत नाही. महाराज क्षमा सांगी. महाराज मला प्रधानजी हवालदार पकडून घेऊन गेले होते खरे, परंतु नरसापूरच्या डोंगराळ भागातून जात असताना त्यांनी आमच्या रचना ऐकत केलं. ते आला प्रधानजी हवालदार कुठे पळून गेले मला माहीत नाही. मी माझ्या घरी परत निघून आले. प्रधानजीने सांगितलेली बातमी खरी आहे. ठीक आहे. याच्या पुढे असं काय घडलं तर याद राखा, तुम्हाला गाय केली जाणार नाही. समजलं? प्रधानजी, बोला महाराज. आज आपण इथे आलोच आहोत तर पंढरपूरला जाऊन त्या विठ्ठलाचं दर्शन घ्यावं अशी माझी इच्छा आहे. ठीक आहे महाराज, चला महाराज. गोदावरीबाई, ती जोपर्यंत व्यवस्थित तुळशीवर येत नाही तोपर्यंत तिला सोडायचं नाही. समजलं? ठीक आहे ना. चला प्रधानजी. चला महाराज. महाराज मला वेळी बनवलं गेले. महाराज मला वेळी बनवलं गेले. मला वेळी बनवलं गेले महाराज. या मेल्याला काय झालं? एकदम बापून गेला मेला काय ग मेल्याला? मेला मला कसं दाखवतो मेला आपण? माझ्या घरी येऊ लागलं तर तुझ्या मुलं नका सगळे तुझ्या मुलं ना. आता नाही तुला अशी सोडून नाही जमणार. तुला कधी कृपाने सोडते बघ. मला कसं हैराण करायला लागली. सासूबाई मला कसं हैराण करायला लागली चटवे. तुझं झालं पण ते वाटून काय ग झालं? माझा हात वरचे वर राहिला. माझ्यावर जादू केलीस ते ग. अगं हात वरचे वर राहिला म्हणून काय झालं? माझं पाय तर चांगलं आहे ना. थांब तुला चांगलंय. काय ग झालं? कंबर पोडली काय ग माझी? काय ग तू असं? सासूबाई कशी गं तू? ओ मला सोडा तुम्ही. हा? तुला सोडू? हो. नाही नाही नाही. अगं तुला सोडलीस तर मला तू जिवंत सोडशील? सासूबाई तुमची मी लाडाची सून आहे ना. होय, माझे लाडकी सुन. अगं तुझी शिवाय कोण मला आधार आहे? ओ मग मला सोडा ना तुम्ही. होय का माझे सुन, तुझी शिवाय नाही ग माझा कोण आधार. काय ग करू आता? कशी ग उठू? नाही ग कमरेने मोडली का माझी कमर. काय ग करू आता? अगं ऐक नाही ग सकू. हो सासूबाई तुम्ही काय करता ये? काय ग करू? चल तुमची मी लाडाची सून आहे ना. चल तुम्हाला मी घरी येते मालिश करतो. अगं बाई ग. काय करताय तुम्ही? कशाला उड्या मारताय? चल चला 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 चल चल चल.